मोहम्मद दीपक सध्या सोशल मीडियावर सगळीकडे चर्चेत असलेलं नाव. उत्तराखंडचं छोटंसं शहर कोटद्वार इथे घडलेल्या एका घटनेनंतर हे नाव आता देशभरात चर्चेत आलंय. सोशल मीडियावर सध्या आय सपोर्ट मोहम्मद दीपक, मै भी मोहम्मद दीपक असे ट्रेंड चालवले जात आहेत. दीपक नावाच्या एका हिंदू तरुणानं मुस्लिम व्यक्तीची मदत करण्यासाठी थेट बजरंग दलाशी वाद घातला. हा वाद आता इतका मोठा झालाय की यानंतर अनेक राजकीय नेते दीपकच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. राहुल गांधी यांनी दीपकला नॅशनल हिरो म्हटलं, तर असुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा दीपकचं कौतुक केलं. पण पोलिसांनी या प्रकरणी दीपकवरती गुन्हा दाखल केलाय. या घटनेवर दीपकची प्रतिक्रिया समोर आली असून बजरंग दलामुळे माझा परिवार घाबरला असल्याचं त्याचं म्हणणं आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? दीपकनं मोहम्मद दीपक बनून मुस्लिम व्यक्तीची मदत कशी केली? त्यानं बजरंग दलाशी वाद का घातला? यावरून आता राजकारण कसं सुरू झालंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या सगळ्या वादाची सुरुवात झाली आहे एका दुकानाच्या नावावरून. उत्तराखंडच्या कोटद्वार इथल्या पटेल मार्गावर बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर नावाचे एक दुकान आहे. वकील अहमद हे या दुकानाचे मालक आहेत. वय जवळपास 70 वर्ष. वकील अहमद हे मुस्लिम समुदायातून येतात, मात्र त्यांनी त्यांच्या दुकानाचं नाव बाबा असं ठेवल्यामुळे बजरंग दलानं यावर आक्षेप घेतला. 26 जानेवारीच्या दिवशी यावरून मोठा वाद झाला. त्या दिवशी काही लोक बजरंग दलाचे आहेत असा दावा करत वकील अहमद यांच्या दुकानात घुसले. त्यांचं म्हणणं होतं की बाबा हे नाव कोटद्वारच्या प्रसिद्ध सिद्धवली बाबा मंदिराशी संबंधित आहे. या नावामुळे गोंधळ निर्माण होतोय, त्यामुळे त्या लोकांनी अहमद यांना त्यांच्या दुकानाचं नाव बदलण्यास सांगितलं. यावरून त्यांनी दुकानात गोंधळ घालायला सुरुवात केली. एकीकडे हे सगळं घडत असताना दीपक कुमार नावाचा एक तरुण शेजारीच त्याच्या मित्राच्या दुकानात आलेला होता. दीपकची जिमही तिथेच आहे. वकील अहमद यांच्या दुकानात गर्दी पाहून दीपक तिथे गेला. दीपकच्या म्हणण्यानुसार तिथं वकील अहमद यांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली जात होती ते अपमानास्पद होतं. ते 70 वर्षाच्या व्यक्तीला त्रास देत होते. त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते, कोणाचे आदेश नव्हते, तरी सुद्धा ते दुकानाचं नाव बदलण्यासाठी वकील अहमद यांच्यावर दबाव आणत होते असं दीपक यांनी सांगितलं. दुकानात गोंधळ सुरू असताना दीपक तिथे गेला आणि त्यानं वकील अहमद यांची बाजू घेतली. त्यानं गोंधळ घालणाऱ्या लोकांना विचारलं की तुम्हाला नाव बदलायचं असेल तर त्यासाठी सरकारी आदेश कुठे आहेत? कोणत्याही कागदपत्रांशिवाय एखाद्यावर अशी जबरदस्ती कशी करता येते? यानंतर वाद आणखी वाढला. दीपक त्या वादात पडल्यानंतर धमकावणाऱ्या लोकांनी त्याचं नाव विचारलं. यावर दीपकने जे उत्तर दिलं त्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. नाव विचारल्यानंतर दीपक म्हणाला, माझं नाव मोहम्मद दीपक आहे. हे ऐकल्यानंतर काही सेकंदासाठी वातावरण एकदम शांत झालं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. दीपकनं स्पष्ट केलंय की त्यानं त्याचा धर्म बदलला नव्हता किंवा तो त्याची ओळख लपवत नव्हता. त्याचं खरं नाव दीपक कुमार आहे आणि तो हिंदू आहे, पण त्यानं त्याचं नाव मोहम्मद दीपक असल्याचं मुद्दामहून सांगितलं. दीपकच्या म्हणण्यानुसार त्याला असं वाटलं की समोरचे लोक फक्त एका समुदायाला टार्गेट करत होते. मी जर स्वतःला या समुदायाशी जोडून घेतलं तर कदाचित या लोकांच्या लक्षात येईल की ते काय करतायत असं मला वाटल्याचं दीपकचं म्हणणं आहे. दीपक म्हणाला की मी हे कोणालाही चिथावणी देण्यासाठी केलं नाही, उलट मी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी जर आणखी चेतावणी दिली असती तर काहीही घडू शकलं असतं. जीवाचं किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकलं असतं. परिस्थिती आणखी वाढू नये म्हणून मी हे केल्याचं दीपकचं म्हणणं आहे. 26 जानेवारीला ही घटना घडली. त्यानंतरही हे प्रकरण काही शांत झालं नाही. 31 जानेवारीच्या दिवशी हा मुद्दा आणखी पेटला. 31 जानेवारीला बजरंग दल आणि हिंदू संघटनांच्या सदस्यांनी दीपकच्या जिम बाहेर आंदोलनाला सुरुवात केली. या दरम्यान जातीय घोषणा दिल्याचाही आरोप आहे. यानंतर दीपक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जिम बाहेर पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले. दीपकच्या म्हणण्यानुसार देहरादूनहून बजरंग दलाचे जवळपास 150 कार्यकर्ते कोटद्वार येथे आले होते. ते थेट त्याच्या जिममध्ये पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. दीपक म्हणाला की या दरम्यान त्याला शिवीगाळ करण्यात आली. त्याच्या कुटुंबासाठीही अपशब्द वापरण्यात आले. 4 ते 5 तास हा गोंधळ सुरू होता. आंदोलन करणाऱ्यांची संख्या एवढी जास्त होती की स्थानिक लोकही माझी मदत करण्यासाठी पुढे येऊ शकले नाही. दीपकनं दावा केलाय की बजरंग दलाचे कार्यकर्ते राडा घालण्यासाठी गाडीमध्ये शस्त्र घेऊन आले होते. मी याबद्दल पोलिसांना आधीच सांगितलं होतं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला इंस्टाग्रामवरून धमकी दिली होती असा दावाही दीपकने केलाय. या दरम्यानचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत. व्हिडिओमध्ये आधी पोलीस अधिकारी दीपकला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. त्यावेळी गर्दीतले काही तरुण दीपकच्या जिम जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी त्यांना रोखलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक तुकडी तैनात केली. याशिवाय परिसरात फ्लॅग मार्चही काढला. या सगळ्यामध्ये प्रशासनानं एकतर्फी भूमिका घेतल्याचं दीपकचं म्हणणं आहे. त्याचा आरोप आहे की त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं, तर आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
आता या प्रकरणात एकूण 3 FIR दाखल झाल्याची माहिती आहे। पहिला FIR दुकानदार वकील अहमद यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला। त्यात वकील अहमद यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते गौरव कश्यप, शक्ती सिंह आणि इतरांची नावे आहेत। त्यांच्यावर दुकानात घुसून धमकावण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आरोप आहे। दुसरा FIR दीपक कुमार यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलाय। बजरंग दलाचे कार्यकर्ते कमल पाल आणि गौरव कश्यप यांच्या तक्रारीवरून दीपक कुमार आणि त्याचा सहकारी विजय रावत यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आला। त्यांच्यावर हल्ला, दरोडा, पैसे हिसकावून घेणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। तिसरा FIR पोलिसांनी स्वतःहून दाखल केला। त्यात रस्ते अडवल्याबद्दल, जातीय सलोखा बिघडवल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल 30 ते 40 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपक कुमार हा तरुण कोटद्वार इथे एक जिम चालवतो, पण त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धमक्याही यायला लागल्या। दीपकचं म्हणणं आहे की या घटनेमुळे त्यांचं कुटुंब प्रचंड घाबरलं आहे। माझी मुलगी LKG मध्ये शिकते, पण ती आता शाळेत जाऊ शकत नाहीये। मला सुद्धा बरं वाटत नाहीये। मी जिम करत नाहीये। माझ्या घरी आई आणि पत्नी आहे। मला काम करावं लागतं, पण परिस्थिती ठीक नाहीये, असं दीपकनं म्हटलं। ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर यावर देशभरातून प्रतिक्रियाही उमटायला लागल्यात। अनेक राजकीय नेते दीपकच्या समर्थनार्थ पुढे आले। 1 फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली। दीपक हा नॅशनल हिरो असल्याचं राहुल गांधी म्हणाले। MIMचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा एका सभेत दीपकचा उल्लेख करून त्याचं कौतुक केलं। देशाला अशा आणखी दीपकची आवश्यकता असल्याचं ओवेसी म्हणाले। सोशल मीडियावरती सुद्धा दीपकच्या समर्थनार्थ अनेक लोक पुढे आलेत। सोशल मीडियावर आय सपोर्ट मोहम्मद दीपक, मैं भी मोहम्मद दीपक असे कॅम्पेन चालू झालेत। या घटनेवरून उत्तराखंडचं प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांवरही आरोप केले जात आहेत। पोलिसांचं म्हणणं आहे की ते या प्रकरणाची चौकशी करतायत। पोलिसांनी दावा केलाय की सध्या या परिसरात शांतता आहे। मात्र 31 जानेवारीला दीपकच्या जिम बाहेर आंदोलन करून त्याला धमकी देणाऱ्या किती लोकांना अटक झाली, त्यांच्यावर काय कारवाई झाली हे अजूनही समोर आलेलं नाही। त्यामुळे आता सरकार राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नसल्याचा आरोप केला जातोय। एकूणच या मुद्द्यावरून वातावरण पेटलेलं आहे। धमकी देणाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी असं दीपकचं म्हणणं आहे। आता या प्रकरणात पुढे काय होतं, पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला या सगळ्या घटनेबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।